तिथं बस सभा मध्ये कृष्ण त्याला हे लागल ना कनेक्ट लागल थोडं कवच लावून घेऊन निघत जायचं नाशिकला वाजतोय ना हा टाळाच्या ठेक्यावर जरी वाजला तरी चालतं. त्याच्यामुळे कुत्र्याचा आवरण डोक्याला खूप त्याच्यामुळे तेव्हा नाशिकला लहान पोराला पहिली तो शिवल्या आणि 3 दिवस झाले सोड लवकर पटकन संत समागम एखादी परे व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कमारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तिथे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी अंकाची विनंती 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 कर दौडतो कते काळी कर दौडतो कते काळी प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हनुमंता शरण शरण भक्तीच्या त्या वाटा भक्तीच्या त्या वाटा मद धावाव्या सुबटा मद धावाव्या सुबटा
तुला व्यवस्थित जमलं टाळत काही अडचण नाही. असं आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिताचे. बोलू नका मध्ये. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संत संगतीचं महत्व सांगणारा अभंग आहे. आता संत संगत चालू आहे ना, 24 तास भजन चालू आहे, हरिपाठ चालू आहे. आता तिथं गेल्याशिवाय तो रंग कळत नाही. काय जावे कोणत्या बी ठिकाणी त्या क्षेत्राचं महत्व असतं. अशा निवांत ठिकाणी 24 तास भजन चालू. तुम्हाला भारतात नाही, अशा खंडात असा साधता कुठं नाही. भारतात नाही बरं का. 24 तास भजन एका प्राऱ्याला किती टाळकरी असते तुम्ही पाहिलेलं नाही आयुष्यात, आणि तुमच्या जवळ सप्ताह आलाय. आता आम्ही लहान असतानापासून तो सप्ताह बाबा होते पहिले अरंगिरी महाराज, तेव्हा गाडी धरून गाडी सप्त्यात जायचं. असं असतानापासून आम्ही प्रत्येक सप्त्याला, म्हणजे आमच्या भागामध्ये ती परंपराच आहे ना, गावाची पंगतच असते. मग आणि या क्षेत्रात आल्यापासून तर मग प्रारा वगैरे तिथंच आपलं निवांत फार सत्संगामध्ये शक्ती असते. यज्ञच असतो महाराज तिथं 24 तास. प्रसाद, अजून प्रसाद चालू आहे तिथं आमटी भाकरी. 11 वाजेपर्यंत जेवढे लोक येतील तेवढे. शेवटचा प्रारा सुटूस तर 9ला जो प्रारा सुटतो ना, त्यांच्याकरता जेवण कोवरे चालू असतं. आता हिने प्रत्यक्ष पाहिलंय. तिथे गेल्यावर घर आठवत आहे का? आठव नाठव गेला भावा भाव, म्हणजे ते ब्रह्मानंद तयार होतो त्या वातावरणामध्ये. जसं आपण पंढरपूरमध्ये आहोत. पंढरपूर म्हणजे काय? अरे माझे भक्त गातील येथे नारद आम्ही सेवे करतो. अभंग आपण जगद्गुरु तुकोबारायांचा घेतला. संत संगतीचं महत्व सांगणारा अभंग करू आपण. सद्गुरूंच्या करते थोड्या वेळ सेवा. आरंभी आवडी आदरे आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकल सिद्ध गुण काम. गोविंद गोपाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा. भावी त्याची द्वारी श्वान. जगद्गुरु तुकोबाराय संत संगतीला किती महत्व देतात. जर तिथं सत्संग असल, संत समागम एखादी परी सहज. जरी जीवाला संत संगती प्राप्त झाली तर जीवाचं कल्याण. वाल्याला किती वेळ सत्संगती मिळाली? भारताचा स्पर्श किती वेळ झाला? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक याची कीर्ती वाढली गण. केले रामायण रामादी. म्हणजे जीवाचं कल्याण कशामध्ये? तोच वाल्या, चोरटा वाल्मिक म्हणला ना, तोच रामायण लिहितोय. आणि जसं रामायण लिहितो तसं भगवंताला वागावं लागतं ना. केले रामायण रामादी. जे राम चांगले चांगले माझी कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. विठाला विठाला विठाला.
वैकुंठाशी वाजू नका घरी. अजमेळला काय होतं, किती वेळ सत्संगती. अजमेळ हा इतका खाल्ल्या स्थितीला गेला होता ब्राह्मण. एक वाईट दृश्य पाहिलं फक्त, एक वाईट. शास्त्री होता बरं का तो. अजमेळ पंडित होता, त्रिकाल संध्या करणारा होता. एक चुकीचं वाईट दृश्य पाहिलं, जार कर्म पाहिलं आणि चित्तामध्ये घुसलं ना. वाईट लवकर चित्तामध्ये घुसतं. शिवाय द्यायची कोर्स आहे का पुढं, संस्था आहे का तरी पोरं शिवाय कसं काय पाठवतात. गाणे पाठवते त्यांना म्हणा अभंग पाठ करा बरं एका झटक्यात, होणार नाही ना. त्या आजा मेळावर ते संस्कार झाले आणि बिघडला तो. इतका बिघडला का तो फार चोऱ्या माऱ्या खाणं पिणं फार सगळं करायला लागला. आणि भागवतामध्ये आजा मेळाचं चरित्र तुम्ही ऐकलं असाल ना. आजा मेळ पापराशी, पण तोही नेला वैकुंठाशी. कसा नेला? आणि मग तो दारू कशा मुक्त सगळं घरदार सोडून राहत होता एकांतामध्ये. आणि त्या गावामध्ये काही संत मंडळी आले, दिंडी जरा आपल्या भाषेमध्ये. पंढरपूरला जाण्याची वैष्णव मंडळी तिथं थांबले आणि त्या महाराजांनी विचारलं, आमची राहण्याची व्यवस्था कुठं होईल का या गावामध्ये, भोजनाची, प्रसादाची, पंक्तीची. आता काही लोक विचित्र असते, त्यांनी मुद्दाम म्हणले आजमेळाच्या घरी जा, तुमची चांगली व्यवस्था होईल म्हणली. आजमेळ गेला होता चोरी करायला. त्यावेळेस हे सगळे संत मंडळी भजन करीत करीत तिथे गेले. ज्ञानोबा भजन करत गेल्यानंतर तिथं त्यांची ती पत्नी तर घरीच होती आईवेळेस सगळे, पण हा तिकडे नादी लागला होता ना. पण तिथं जी स्त्री होती तिला 7-8 पोरं भानगडी, पुन्हा ती गर्भवती होती. विचारले काय भानगडी? म्हणजे आमची जेवणाची प्रसादाची व्यवस्था. म्हणजे इथं काय बाबा तुमची व्यवस्था होणार आहे, आमचा व्यवसाय काय, चोऱ्या करतो माझा नवरा असं तसं. त्यांनी सांगितलं काय नाही, आम्ही भगवंताचं भजन करतो, तुम्हाला देता आला प्रसाद तर त्याने नका देऊ. आम्ही तर त्यांचं बेस्ट भजन वगैरे कीर्तन प्रवचन सत्संग आला. आजमेळ आला, वर्गात शिदा देऊ म्हणले आम्ही. आजमेळ लागला शिवाय द्यायला त्यांना, अशी असं तसं आम्ही तर चोऱ्या करतो म्हणले आणि तुम्ही माझ्याकडे आले म्हणले. त्यावेळेस त्या महंतांनी त्याला थोडा उपदेश केला. त्या माऊलीला सांगितलं तुला मुलगा होणार आहे म्हणले, गर्भवती होती ना, आणि ह्या मुलाचं नाव नारायण ठेव म्हणले. बघ ते म्हणले ठेवीन म्हणले. तुमचा काय फायदा बाबा, आमच्या भगवंताचं नाव. आणि मग ती प्रसूती झाल्यानंतर तिला झाला मुलगा, यांनी त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि मग तो म्हाताराच्या वेळेस झाला, त्यावेळेस त्याला ती मुरळे आले नाही यमदूत, तो घाबरला त्यावेळेस. आणि मग मुलाच्या नावाना, लहान मुलावर त्याचं लय प्रेम होतं, तो म्हणायला लागला नारायणा नारायणा मोठ्या ना. भगवंताला कुठं रावत आहे, भगवंताला रावण ना नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 त्या भजनात प्रेम पाहिजे, साधं असू द्या, प्रेमानं म्हटलेलं देवाला आवडतं. आधी मग भगवंतांना दूध पाठवले, जा म्हणले आजमेळाला घेऊन या, वैकुंठात घेऊन या. मग तिथं यमदूत आले होते, विष्णुदूत आले, त्यांचा तिथं वाद झाला. हे म्हणायचे आमचं गिऱ्हाईक आहे, हे म्हणायचे आमचं गिऱ्हाईक. ते म्हणले अरे ह्यानं आयुष्यभर सगळं पापच केलं, तुम्ही काय वैकुंठात यायला नाही. ते म्हणले हा नारायण म्हणला ना शेवटी, भगवंताचं नामस्मरण केलं ना. अहो म्हणले बाबा तो त्याच्या पोराला नारायण म्हणत होता, त्यांचा तिथं वाद झाला. नाही म्हणले, ते म्हणले भगवंताचंच नामस्मरण, आमच्या देवाचं नाव नारायण म्हणले. म्हणजे संत संगतीचा परिणाम झाला ना. हा शेवटी त्याने असं मिटलं ते भांडण त्यांच्यावालं, तुमचा हा पोरगा अगोदरचा का आमचा नारायण अगोदरचा.
म्हणजे भगवंतच अगोदर मग त्याला आजा मेळ पाप राशी तोही नेला वैकुंठाशी तात्पर्य हा फायदा कशाचा मुळे झाला संत संगतीमुळं. म्हणून आपण दुसरी गोष्ट टाळली तरी चालन. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनास. आता ह्या ताई सुट्टी टाकून कसं काय गेल्या तिथं धर्माळे ते अंत करणार. आता आपलं दुसरं काहीतरी निघू द्या बरं. आपण फार सगळं सोडून जाणार नाही का का जर हा तळमळ लागते काय मी उद्धार पाहिजे. अरे हे परत नसतं जेवणात. हे बाकीच्या गोष्टी थोडे नुकसान झाले तर काही फरक नाही मला. आपण जागे आहोत पण हिताच्या ठिकाणी जागे नाही. हित म्हणजे कशात आहे आपुले हिता जो असे धन्य माता. खरं हित जीवनामध्ये खरं धन येते. श्रवण घडतं सत्संग घडतो. म्हणून जगत गुरु तुकोबाराय म्हणता संत समागम एखादी परी. मला कुत्र्याचा जन्म जरी दिला देवाना तरी मला परवडला म्हणते. का श्रवण घडेल तिथं. जगद्गुरु तुकोबाराय त्या जीवनातला प्रसंग सांगतो तुम्हाला. आता ही देऊला राहिलेले महाराज आहेत. जगनाडे बाबाचं आहे तिथं संताची जगनाडी. संत झाली ती पुढं नंतर. आता तिथं त्यांच्यावाला फार मोठा संस्थान वगैरे. मग प्रसंग असा घडला. संत समागमामध्ये काय शक्ती असते. आपलं जीवन सुद्धा कशामुळे बदललं. महात्मे आपल्या जीवनात आले म्हणूनच बदललं ना. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर जायचे. गावात लोक भजन करून देणं सगळं चरित्रपान आपल्याला माहिती आहे. एकांतामध्ये आवडी विठ्ठल गाई दे एकांती आलं बेतोला बाई ती काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने कंठवासी गंगा स्नाने कंठवासी गंगा स्नाने चिंतनाला जागा कशी लागते. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा. देवाच्या पूजने प्रदक्षिणा भंडारा डोंगरावर एकांत पांडुरंगाचं चिंतन. तिथं काय हो दगडाची टाळ कोण त्याचा नाच. पण भाव काय होता. भाव काय होता जगद्गुरु तुकोबारायांकडे काय असे काही साहित्य नव्हतं. काय सगळी प्रतिकूलता. आज तरी रस्ते झाले जायला. त्यावेळेस काय असेल 400 वर्षापूर्वीची गोष्ट पाहा तुम्ही. किती एकांत असं आणि एकांत भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. 1000 भागवताची पारायण केलेली त्या काळात महाराजांनी. आपोआप बाहेर नसतं पडत येईल. एवढी शक्ती कशा. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ देने गेला पुरुषार्थ देने गेला पुरुषार्थ देने गेला पुरुषार्थ देने गेला पुरुषार्थ. रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही कोण म्हणतंय. रामेश्वर शास्त्री ज्यांनी अख्खा आयुष्यभर तुकाराम महाराजांना त्रास दिला. कोणा गाथा पाण्यात कोणा पडवायला लावला होता तो रामेश्वर भट्ट. त्या काळात छत्रपतीने त्याची नेमणूक केली होती धर्माधिकारी म्हणून. धर्माचं काही कार्य असलं तर ते जे सांगतील ते कोर्ट त्या काळात. आणि त्यांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबारायला अरे तू वेदाचं ज्ञान मराठीतून सांगू राहिला बुडून टाका म्हणले गाथा. कारण स्वतःचं महत्व कमी होत आहे ना.
लोक जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला जायला लागले ना, छत्रपती यायला लागले ना, म्हणजे असे रामेश्वर शास्त्री शरण आले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणजे ब्राह्मण, द्विजा म्हणजे ब्राह्मण, तुका विष्णू नाही ते तुकोबारा एकांतात भजन करता संत समागम एका. आणि जगनाडे बाबा भंडारा डोंगरावर कशा करता गेले? म्हैस हरवली म्हणून. त्यांची म्हैस हरवली. एक म्हैस अशी होती का त्यांचं अख्खं कुटुंब त्याच्यावर चालू होतं, अख्खा प्रपंच त्याच्यावर चालू होता. घरचं दूध विकून कसं तरी चालत होतं बेस्टपैकी. आणि ती म्हैस हरवली होती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, म्हैस काय सापडा. चौकड पाहिलं. या जगनाडे बाबाला असं वाटलं आपण भंडाऱ्यावर जाऊ. तिथं गेले. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. समाधान समाधान तेने सदा चित्ता समाधान समाधान. आलो सर्व अलंकार, आलो सर्व अलंकार, आलो सर्व अलंकार. आनंद निर्भय आनंद निर्भर आलो सर्व अलंकार, सर्व शिकल्या आलो सर्व अलंकार, सर्व अलंकार, आले त्याच्यामध्ये बघा. अभंग तुम्ही असं तो जर बारीक पाहिला, सदा नाम घोष करू हरिकथा. आता आपलं नामस्मरण चालू आहे ना, हरिकथा चालू आहे. फल काय? तेने सदा चित्ता आणि समाधान म्हणजे देवाचं दर्शन, समाधान म्हणजे समाधी. याच्यामध्ये समाधान भेटत नाही म्हणून तर हे आपल्याला करावं लागतंय सगळं. समाधान फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये. म्हणून महाराज म्हणतात सदा नामघोष. एकांतामध्ये काय नामस्मरण सोडून काय साधना आहे महाराजांची. आणि हे गेले म्हणले बाबा माझी म्हैस पाहिली का? कशाला म्हैस पाहिली तुझ्यावाली? मी त्याच्याकरता थोडा तिथं आलो का? अरे महाराजांनी तिथे त्याला उपदेश केला पण तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. कसं भूक पाहिजे त्याला किती सांगा माळ घाल आमचं कर, त्याला थोडी तळमळ पाहिजे अंतःकरणामध्ये, मोक्षत्व पाहिजे. महाराज म्हणले अरे पवित्र तुळशीची माळ घाल, भगवंताचं नामस्मरण कर, एकादशी कर, तो कल्याण होईल. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. हेच आस, मला दुसरी अपेक्षा नाही. हा जो उपदेश छत्रपतींना सुद्धा आहे बरं का, जो जगनाडे बाबाला आहे, जो आपल्याला आहे, तो जो उपदेश राजाला सुद्धा हाच उपदेश आहे. तुम्ही मला बाकी काही नको, तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं भजन करा, एकादशी व्रत करा, तुमचं कल्याण होईल. जगनाडे बाबा म्हणले बाबा माझी म्हैस हरवली ती सांगा मला, परमार्थाचं नका सांगू. नामस्मरण करा, माळ घाला, नामग्रह घ्या, दीक्षा घ्या, हे नका सांगू. महाराजांनी भरपूर त्याला उपदेश केला हिताचा, पण तो ऐकण्याची मनस्थितीत नाही ना, तळमळ नाही ना, मोक्षत्व नाही ना. साधूकडे युक्ती असते बरं का. साधू जीवाचं कल्याणच करत असतो. लिपुराचे हित वाहे फक्त साधूच्या तावडीत जीव सापडला पाहिजे, त्याचं कल्याणच होणार. महाराजांनी युक्ती केली, असं करा आता
तुला भरपूर उपदेश केला पण तो का ऐकण्याच्या मनस्थिती महाराजांना दिसताना महाराज म्हणले असं करतो आता घरी जाय, तू घरी जाय, तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस आलेली म्हणजे जाय. काय साधूचा शब्द असतो, काय महात्म्याची वाणी असते, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदी अच्युत दयाचा अच्युत. आणि मग भगवंताचा शब्द साधूचा शब्द वेगळा आहे का? देवते संत निमित्त. आपल्याला काय वाटतं, आपल्यासारखेच कपडे आपल्यासारखे असतात नाही, याच्यावर साधू नसतो. आणि मग गेल्यानंतर पाहिलं तर म्हैस गोठ्यात येईल ना, मग काय सगळे घरातले आनंद जिकडं तिकडं आलं. म्हणजे तुमच्या भावाला काहीतरी कळत आहे म्हणजे जगद्गुरु तुकोबा राहायला काहीतरी कळत. अज्ञानी माणसाला चमत्काराचा लय विशेष वाटतं. अज्ञानी माणसाला चमत्काराला नमस्कार. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज एका सप्त्याला तूप कमी पडलं होतं. महाराज गंगामाईकडून घेऊन या. गंगामाईकडून आणलं. आता आणलं त्यांना पाणी दिसन ना, पण ते तूप तयार झालं ना. स्वयंपाक झाल्यानंतर परत तूप आल्यानंतर म्हणजे त्यांचं त्याला परत देऊन टाका. परत ओतून दिलं तर पुन्हा जसं तसं. मग असं काही ऐकलं का माणसं ठिकाणीवर येतात. थोडा झटका पाहिजे, चमत्कार पाहिजे जीवाला नाही का. पण ती सिद्ध महापुरुषाच्या मुखातून सहज वाणी निघाली ना, गंगामाईकडून घेऊन या. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुमची म्हैस आहे तिथं जा. तर तिथं म्हैस होती, तिने म्हैस बांधली, सारा बेरा घातला आणि जसे निघाले तर पुन्हा भंडारा डोंगर गाठवला. आले मग लगेच श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी करी दंडवत सत्संग करी, दंडवत सत्संग करी, दंडवत सत्संग करी. मग श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत कळतं का? दंडवत कळतं का? आपण जरा सगळं व्यवस्थित पाहून. दंडवत हा दर्शनाचा फार वेगळा असतो. समर्पित काय धरले, सोडायलाच तयार नाही. काय धरले नंतर महाराज म्हणले का रे बाबा. बाबा म्हणले म्हैस सापडली म्हणले. तुम्ही काय म्हणले, तुम्हाला कळत आहे म्हणले काहीतरी. हे बरोबर आल्यानंतर मग महाराजांबद्दल गुढी उत्पन्न झाली. भजन ऐकलं जरा. मग म्हणले बाबा तुमच्या पण मला माळ घालायची. आता महाराजांना तेच करायचं होतं, पण थोडं जरा करायचं होतं. कारण जीव तसं ऐकत नाही काही. जीवाला काहीतरी सांसारिक फायदा लागतो. नमस्पुरा झाला का मग तिची श्रद्धा बसती आणि गरज आहे त्याच्यावाली. हळूहळू काहीतरी नेमताना पण तिथं जातो ना तो, पण साधूकडे जावा. भगवंताचं असं आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदा. त्याचं असं आहे जसं कर्म असेल तसं आहे. पण साधू असं आहे ना, साधूचं जीवनच काय सांगितलं. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो यथा सर्वारंभ परित्यागी. ते महात्मे आमच्या जीवनात आले ना. असा कार्यक्रम जर श्रीगोंद्यात केला, काही कमी पडलं तर महात्मे कोणाला सांगत नाही, स्वतः घातलं. जगद्गुरु तुकोबारायांकडून माळ घातली, अनुग्रह दिला महाराजांनी. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवणी केला सुखी. कशा करता ही गोष्ट कशा करता. पवित्र तुळशीची माळ घातली का जीवन बदलतं. जीवनाचं खाणं पिणं बंद होतं, सगळं बंद होतं. म्हणजे तमोगुणाचा नाश होतो आणि सत्वगुणात येतो. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक जीवनामध्ये समाधान आहे, सात्विक जीवनामध्ये आनंद आहे, सात्विक जीवनामध्ये समाधान आहे. तमोगुण रजोगुणामध्ये सुख समाधान नाही. मग राग द्वेष मत्सर घेवे देवे क्रोध हे गुण येते. माळ घातली का आहार बदलतो, विहार बदलतो, आचार बदलतात, विचार बदलतात, अंतकरण पवित्र होतं. तुका म्हणे चित्त करारे ये होनी गोपाळ.
करायचं आपल्याला. तुम्ही म्हणणार काय आमच्या अंतःकरणामध्ये हे विकार आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार. वरून दिसतंय का? वरून कपडे भारी दिसतात, आतलं दिसतंय का? हा, आता अंतःकरण जर पवित्र असतं, शबरी मातेचं अंतःकरण आतून पवित्र होतं का बाहेरून पवित्र होतं? काय नामस्मरण केलं शबरी मातेला, तिचे आयुष्य गेलं सगळं, आयुष्यभर नामस्मरण केल्यानंतर अंतःकरण कसं झालं असं? काय प्रेम असं भगवानाबद्दल. रोज वाट पाहत होती आज भगवान परमात्मा उद्या येतील, पण ती निराश नाही झाली. कारण सद्गुरूनं सांगितलं होतं ना, महात्म्याने सांगितलं होतं का इथं भगवान परमात्मा तुला कुठं जायची गरज नाही. संताची पायी हा माझा सर्व भावी दास, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ भागलिया मज वाहती, त्यांची जोडे सर्व सुख, कामनी शेष सेविना बडी, वचनाला मोडी. आणि मग काय परिणाम कशाचा? अंतःकरण पवित्र व्हावं आपलं. जैशी गंगा वाहे तैशी ज्याचे मन, भगवंत जाण. अरे देव कुठं शोधी त्या पांडुरंग काय आहे? काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल काय आहे पंढरी? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सकाचा रामू, किम भ्रांताशी. हनुमंतरायला राम इथं दाखवला ना, सावता बाबाने साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याची पिता, साठविला दाता. आपला विषय असा, ज्या वेळेस जगनाडे बाबांचं जीवन बदललं, जीवन संत पदाला गेले, कशाला? नामचिंतन केलं, पवित्र तुळशीची माळ घातली. आणि ज्ञान काय करतं? अनुग्रह म्हणजे ज्ञान बरं का, अनुग्रह म्हणजे ज्ञान. जसं आता अंधारात जायचं, बॅटरी साधी आपल्याला जायचं तसं अनुभव ज्ञान प्राप्त होतं, विवेक प्राप्त होतो. देह वेगळा, आत्मा वेगळा, शरीर वेगळं, आत्मा वेगळा. आपलं नेमकं स्वरूप काय? हे आपलं स्वरूप आहे का? हे साधन आहे, कपडा आहे, ही गाडी आहे, आतली जी वस्तू आहे ना ते आपलं स्वरूप आहे. हे ज्ञान जीवाला जर झालं तर जीवाला जिथं सांगितलं ते सुख प्राप्त होतं. खरं बाबांचं कार्य ह्याच भागात जास्त झालेलं आहे गोटी. ते विद्यापीठला गेले म्हणून तिकडे त्याचा प्रसार झाला, ती ज्ञानगंगा. मूळ बाबा विद्यापीठ इथले घोटी कळवण ह्या भागातलं काय बाबांचं खाडी हा. पण नोकरीच्या निमित्तानं तिकडून आले, मग ती सोपा उदाहरणातून परमार्थ सांगायचे. पोट भरणं अवघड का परमार्थ सोपा, फक्त रीत कळाली पाहिजे. ज्याला पोळ्या करता येत्या आणि एखाद्या नवीन मुलीला सांगितलं पोळ्या करता जमन का, त्याला एखाद्या मावशीकडे जाऊन रीत समजून घ्यावं लागेल ना. तशी साधूकडे रीत असती, फक्त मन थोडी नवनीता तैशी घे मार्ग. एक बाबा उदाहरण द्यायची. आपण प्रपंचामध्ये रमलो का पुन्हा आपल्या अंतःकरणावर येत आवरण आवरण करू शकतो. तुम्ही घर पॅक करून 8 दिवस जा, फार काचा बेसा लावून तिथून आल्यावर असा बारीक धूळ साचलेली असते काचाची, कुठून आली सांगत या. तसं आपण बाहेर फिरतो समाजात, किती म्हणलं तरी बाहेरचा वातावरणात आपल्या अंतःकरण. बाबा एक उदाहरण सांगायचे बाळा हो, अंतःकरण शुद्धी काय असते प्रपंचामध्ये. तुम्ही साधाळत्यात म्हणले, एक जोड पोहत म्हणले, आणि त्यांना पाठी उठायची, ती माऊली डबा करायची म्हणून सकाळी उठली, चूल पेटायला गेली, आणि बऱ्याच वेळ काडी वडीत होती पण ती काडीच पेटाला. साधाळली ना काडीच पिटी. एका शेजारच्या मावशीनं पाहिलं, सासूना पाहिलं, म्हणजे एक कर, शेजारी चूल पिटली तिथं तर शिक्षे पुन्हा म्हणले. आणि मग तिनं ते चुलीवर नेऊन ठेवली, इकडं आणली तर लगेच पेटायला लागली ना. तसे बाबा म्हणायचे तुम्ही मेळाव्याला आले का भराभर उघडा द्यात. म्हणजे काय होतं, स्थिती होती अंतःकरणाची. अंतःकरण ज्यावेळेस पूर्ण होतं, प्रचिती ती, त्यावेळेस कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. आणि मग त्यावेळेस जो आनंद होतो ना, तो खरा भगवंताचं दर्शन आहे. एकादशीच्या दिवशी गवळणी चालतात ना, अशा प्रारे शेवटी गवळणी चालतात.
अशा बाया फुगड्या खेळतात, इतक्या त्या भावात जातात ना, काही काहींची आपोआप गंगा यमुना चालू आहे. पाहिलं ना तुम्ही? जे वातावरणात गेलं ना, अंतःकरण आपोआप हे होतं, उकळी फुटत. पाणी लागत का? बोल द्या. गोळ्याची प्लेट घ्या. अंतःकरण शुद्धी सत्संगामध्ये कशा करता जायचं? अंतःकरण शुद्धी होती, धुवूनच निघत. दिवाळीला कसं आपण धुवून काढतो, संत समागम एखादी बरी व्हावी त्याची द्वारी श्वान येती. पहा याचा परिणाम आहे का आता 2 मिनिटांमध्ये. जगनाडे बाबा मग तो कोबारायला सोडीनच ना, मग रोज त्यांच्या बरोबर ना म्हणजे घेऊनच तिकडं संत संगती. संत संगतीत काय असतं काय सांगावं तुम्हाला. ब्रह्मनिष्ठ महापुरुषाची संगती म्हणजे संत संगतीचे काय सांगू सुख. आपुना पारिखे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू आहे तर नाही कळत. गेल्यानंतर एखादं मंदिर होतं, खुल्ली तिथी होती, मग सगळे म्हणते मग लय मोठा महात्मा होता. असताना साधू कळत नाही का? कळतो पण त्याला नामामध्ये रंगून जावं लागतं. आपण नामात रंगल्याशिवाय आपल्याला महात्मा कळणार नाही. ज्यावेळेस आपण नामस्मरणात रंगून जाऊ, आपण नामस्मरण भरपूर करू, आपलं अंतःकरण पवित्र होईल. आणि मग जगनाडे बाबा इतके तयार झाले आणि त्या संत संगतीत त्यांचा सहज शब्द गेला होता. जो अगोदर जाईन ना म्हणले आपल्या दोघांत, अगोदर जो जाईन ना म्हणले, जो राहीन ना त्यांना काय करायचं, मागच्याचा विधी करायचा. कोणी अगोदर जाऊ आपल्या संत संगतीमध्ये त्यांचं असं ठरलं होतं. जो अगोदर जाईन ना पुढं आणि जो राहीन त्यांना त्याचं मागचं सगळं करायचं. जगद्गुरु तो कोपर आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असतो त्यावेळी सकाळ सांगावी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग. जया आदरे पूजिले पांडुरंगे, विमानस्त गेले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपेची, न त्यागी ती दिव्य लोकाशिने. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठात गेले ना, आणि मग जगनाडे बाबा माग राहिले. मग कालांतराला जावंच लागतं, कोणाला संत असो कोणी असो. इथं उरू नाही आले अवतार, आणि ती तयारी करणं म्हणजेच परमार्थ आहे महाराज. वाटतं का सोडावे शरीर? पण महात्मा गाडीची वाट पाहत असतो, वळकुटी तयार असते महात्म्याची, गाडीची वाट पाहत असतो, मरणाचा मुहूर्त काढत असतो. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठात गेल्यानंतर जगनाडे बाबांनी शरीर ठेवलं भगवंताचं चिंतन करता करता. तिथं समाधी द्यायची ना. आता जगनाडे बाबाला, आता हे तर वैकुंठात गेले यांचा विषय नाही राहिला, पण जगनाडे बाबाची अशी खाल्लं ते, मग त्याला समाधी द्यायची ना, आणि त्यांना ठेवलं तिथं भजन तिथे सगळी तयारी ठेवलं. अहो ते बुजानाच ना, यांचं ठरेल होतं ना, जो माग राहील ना त्यांना ज्यावेळेस 3 चमची माती टाकन तेव्हाच ती बुजणार. हे सगळे हे करायला गेले की ते पुन्हा उघड व्हायचं. जगनाडे बाबाची समाधी शरीर पुन्हा ते उघड व्हायचं. काय चमत्कार, काय झालं काय नेमकं बा. आपण ते बुजलं की ते परत वर येतं हे व्हायला म्हणले. आणि मग काही मंडळीला माहिती होतं की याचं असं ठरलं होतं. आणि मग सगळ्यांनी भजन सुरू केलं. तुकोबारायांचा धावा केल्यानंतर वैकुंठातून जगद्गुरु तुकोबारायांनी एकदा जगनाडे बाबा करता आले, एकदा निळोबारायला अनुग्रह देण्याकरता आले, आणि एकदा भागीरथी करता आपल्या मुली करता आले. भागीरथी करी धावा,
स्वतः आले वैकुंठातून. आतापर्यंत कोणी आलं का? जगद्गुरु तुकोबाराय आले. 3 चिमटी माती घेतली, टाकली, बुजली ना समाधी. कशामुळं? संत समागम एखादी परी. जीवलाला साधूची संगती घडावी. साधूची संगती हरी जोडी. कोटे कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. कारण भगवान परमात्मा येऊन आपल्याला माळ घालून अनुग्रह नाही देणार. कधी देऊ शकत? त्यानं जर ठरवलं आता श्रावणी सोमवारी आपल्याला दर्शन द्यायचं, आपण थांबू का? त्या स्वरूपात आला तो सोमवारी आपल्याला दर्शन द्यायला, आपण थांबू का? तिथं माळ का घालू? हा, तोच भगवान परमात्मा माझ्या विठोबाचा आपणची देव होय. तोच भगवान परमात्मा संत रूपानं आपल्याकडे येत असतो. महाराज तुकिता तुलनेशी ब्रह्म अशी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगच येतात. संत रूपात आल्याशिवाय जीवाला ज्ञान सांगता येत नाही. टावर लाईनवर आकडा टाकता येतो का? टावर लाईनवर आकडा टाकते ना. पण 30 लाईन जर डीपीवर आली, डीपीवरून आपल्या इथं आली, इथून आली, तर मग आपल्याला घ्यायला सोपी आहे ना. तसं महात्माच संत स्वरूपात येतो, आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतो. त्याला संत संगती, संत समागम एखादी परी व्हावी त्याची द्वारी श्वान यती. श्वान म्हणजे कुत्रा. मग कुत्राचा दृष्टांत का दिला असेल बरं? असा प्रश्न जर विचारला आपल्याला काय उत्तर देणं? एवढे प्राणी असताना कुत्र्याचाच दृष्टांत का महाराज म्हणले? बरोबर आहे का नाही? प्रश्न संत समागम एखादी परी. पण जगद्गुरु तुकोबारायांचं आपण जगनाडे बाबाचं उदाहरण पाहिलं, निळोबाचं, भागीरथीचं, असे किती का उदाहरण आपलं जीवन पहा. आता अभंगाच्या आपल्याला अभंगाकडे जायचं. महाराजांनी कुत्र्याचंच उदाहरण का दिलं? घोड्याचं नाही दिलं, काही प्राणीचं नाही दिलं, कुत्र्याचंच झालं का? कुत्रा सावध असतो. परमार्थामध्ये सावधानता पाहिजे. सावध होई बापा काळ. आपल्याला एखादी व्यक्ती गेल्यावर मग किती वैराग्य होतं. टिकतं का? कोरोनामध्ये किती वैराग्य होतं आपल्याकडं. टिकतं का? मग एक एक क्षण आपल्याला महत्वाचा वाटतो, एक एक श्वास महत्वाचा वाटतो. आणि एकदा वैराग्य संपलं झाल. बाबा म्हणायचे ना, अंगाला आला ताप, मग देवा तू माझ्या तापाचा ताप. आणि अंगाचा गेला ताप. असं आहे आपलं जीवाचं. भजन नामस्मरण हे वाढलं पाहिजे का कमी झालं पाहिजे? हे नाही ना आपल्याकडे, वैराग्य नाही ना. झडझडो निवायला. या आता माहिती का आपले किती श्वास शिल्लक म्हणून? म्हणून म्हातारा झालेलं जातो असं काय लिहिलेलं का पुढं? 100 वर्षे पूर्ण झाले तरच माणूस जातो. क्षण भंगूर नाही आधी म्हणतात ना. आधी काय होतं?
राम राम स्मरादी. रामाचं नामस्मरण केलं तर काय होतं, काय होत नाही हे विचारा. काय न हे केले का चिंतिता विठ्ठल. आता हे तुमच्या समोर उदाहरण आहे ना. त्यावेळेस महिनाभर होते ना सिव्हिलला. कशाची शक्ती आली आज व्यवस्थित कशी शक्ती, कशी शक्ती. भगवंताच्या नामाची शक्ती फार मोठी असते. जसं एखाद्याकडे पैसा असला तर शक्ती आहे ना, पैशाच्यावर तो काही करू शकतो. एखाद्याकडे सत्तेची शक्ती असते, आमदारांना फोन केला तरी काही काम होतं. एखाद्याकडे शरीराची शक्ती असते, शक्ती आहे नाही तशी अध्यात्मामध्ये शक्ती आहे. एखाद्याला शक्ती तयार करायची ठरली तर काय करावं लागेल त्याला, भगवंताचं नामस्मरण नाही फार मोठी शक्ती. बरं तुमच्या खात्यावर पैसे असले तर तुम्ही आत्ता जाऊन ATM मधून पैसे काढू शकता, आणि नसल्यावर काय करणार. आणि हे ATM जर एवढं भारी तर त्याचं ATM कसं असेल. हा देव उभा मागितली सांगतात नाम गाऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास. पंढरी रायाचे टाळ दिंडी घेऊ हाती. विठ्ठल नाम गाऊ प्रीती. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू. झोपायच्या अगोदर 2 मिनिटं भगवंताला चिंतन करायचं. आणि थोडा जसे हे व्यापारी लोक हे करतात ना, आजचा नफा किती, आजचा तोटा किती. व्यापारी करते ना दुकान बंद झाल्यावर, तसं आपल्याच मनाला विचारायचं आपण आज दिवसभर किती भगवंताचं नामस्मरण केलं. आपलं मन नाही खोटं सांगणार. सांगत आपलं मन आहे ना, मन फार शुद्ध आहे, ते खरंच बोलत असतं. अंतर्मन वरचं काही होऊ द्या, पण अंतर्मन खरं सांगत. आज किती ज्ञानेश्वरी वाचली का, नामस्मरण केले, देवपूजा केली, मंदिरात गेला का, हरिपाठ केला का, काकडा, काहीतरी बॅलन्स आपला रोज पडावा. काही पडू द्या तुमचा. एक दिवस इतका बॅलन्स तयार होईल ना महाराज, रिटायरच्या टायमाला किती पैसे भेटतात. एक दिवसाची कधी अख्ख्या आयुष्याची शिदुरी असते ती. तसं रोज थोडं 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 नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे. नामदेवरायांनी नामस्मरण कर सोडून काय केलं. फिरविले देऊळ साक्षी आहे ना आपल्या नामनाचं. कशाची ताकद ही, भगवंताच्या नामस्मरणाची, कीर्तनाची ताकद. सततम कीर्तयंतो मा यतंतस्य दृढव्रता नमस्यंतस्य मा भक्त्या नित्ययुक्ता. नित्य नियमना मी ते प्राणी दुर्लभ. पुढे देव लक्ष्मी वल्लभ. आणि त्याच्याजवळ देव इतका जवळ आहे, नामस्मरण जीव करत नाही ना का, पाप आडवं येतं ना त्याला. आणि ते पाप जाळण्याचं काम नामस्मरण करत असतं. जळतील पापे न लगती साया जावे मनांतरा. सुखी येतो घरा. तो जो होता परिसा भागवत, त्याच्याकडे परिस होता. कामाला जायचं काम नाही का, परिसा असले घरी एवढं सगळे डबा करा, नामकं करा, नामकं कर. काय लोखंडाला लावलं का सोनं होतं ना,
लय मजेत हे करायचं होतं, कीर्तन करायचं सुद्धा बंद केलं त्याला परिसरात. त्यानं उपासना केली होती शक्तीची, जगदंबा मातेची. जगदंबा मातेना त्याला हे करून टाकलं, परिसर देऊन टाकलं. कामच झालं ना त्याच्यावालं, सोन्याचाच धोरण निघतो ना. परीस म्हणले काय कमी तिथं हो. आणि मग नामदेवरायांची पत्नी, आता गरीबीच होती नामदेवरायांची, श्रीमंतीच होती. ब्रह्मसंपदा असते, साधूची श्रीमंती ही वेगळी असते. हे दैवी गुण असतात, 26 दैवी गुण इथे साधूकडे असते, ते वरून नसते दिसत. आपल्याला ही श्रीमंती वरून दिसत असते. मग त्या धुणत होतात, मैत्रिणी वाटत. म्हणजे तुमची लई गरिबी आहे, माझ्याकडे परीक्षे म्हणले आमच्याकडे, एक दिवस थोडा वेळ घेऊन जा, तुमच्या घरात काय भांगार लोखंड असेल तेवढं सोनं करून घ्या, पटकन आणून द्या, संपला विषय. गेली ना आमची गरिबी, राहील का? मग तिनं दिला तो. आता हा गेला होता बाहेर कुठंतरी, तेव्हा तुम्ही परीस घेतला, दिला तिच्याकडं. लगेच तिनं घरी नेला, लोखंडात लावलं का सोनं, लोखंडात लावलं का सोनं. लगेच मग पोरांकडं लगेच दिलं. पोरं बाजारे करून आले, साडी काय, पुरणपोळीचं जेवण काय, काय सगळं सरा काय, रांगोळी काय, दागिने काय, पैठणी काय, सगळं मुलांना नवे कपडे नामदेव आले भजन करीत. विठ्ठल विठ्ठल नागड्यामध्ये त्यांना असं वाटले घर आपलं हे त्याला ते सगळे नवीन कपडे, दिवाळीच ना. रांगोळी काय, ती बाई अशी पंचारती घेऊन गोवळायला गेली होती, हात पाय झाला पाणी. काय भानगडी म्हणले आज, भानगड काय? ते म्हणले पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, फक्त तुम्ही हातपाय घेऊन जेवायला बसा. अरे पण एवढे दागिने आणले कुठून म्हणले तुम्ही, एवढे तुमच्या अंगावर सोनं आलं कुठून म्हणले? काय हे कपडे आपल्या आयुष्यात कधी पाहिले नाही. पैठणी ते कोणाच्या अंगावर सोनं पाहिलं. तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं? ते म्हणजे मी तसं जेवायचं नाही सांगितलं सर, मला पहिलं सांगायचं कुठून आणलं मग जेवतो. आता नामदेव नाही, चौयुगाचा भक्त नामा पाठी मागे डोळे झाकून. मग ती मोठ्यापणा सांगितली, माझ्या मैत्रिणींना नाही ना मला परीस दिला म्हणले, आणि तो वाण्याला दिला नाही, सगळं आणलं म्हणे. परीस कसा राहतो परीस? मी काय परीस पाहिला नाही म्हणलं, नामदेव पावलं तरी मला म्हणलं. तर नामदेव राय ती स्वतःच परीस आहे ना, देवाऱ्यातून आणला तो परीस घेतला. वा वा लयच परीस. गेले चंद्रभागेमध्ये दिला पाण्यात फेकलो. हे सगळं हे करा म्हणते, हे नाही खायचं आपल्याला अजिबात. आपलं जे रोजची भाजी भाकरी चटणी भाकरी आहे ती बनवा, तरच मी जेवत असतो म्हणले. आणि मग सकाळी ती माऊली आली, बरीच भागवती मंडळी, मामा परीस दे म्हणले. आता कुठून देईन ती परीस दे म्हणली, बाकीचं मला माहिती नाही. आता ही लागली ना म्हणायला परीस नाही, असं तसं झुकलंच त्यांच्यावाला. मग भांडण झाल्यावर काय आमंत्रण द्यावं लागत का या ऐकायला म्हणून? प्रवचन 2-3 वेळा फोन करावं लागत, बोलायला जावं लागत. आणि मग अख्खं पंढरपूर्ण भांडण म्हणल्यावर ही म्हणते महापरीस. आणि मग झालं काय, परीसा भागवतही बी आला. परीसा भागवत म्हणे नामदेवा माझा परीस दे म्हणे. हा म्हणला दिला चंद्रभागेत फेकून. काय माळकरी खोटं बोलते म्हणे, परीस कोणी फेकून देईन का? बरोबर आहे त्याच्यावाला देईन कोण फेकून? अरे तुमच्या गळ्यात माळी राव म्हणले, तुम्ही खोटं बोल. आणि परीस कोणी फेकून देईन का म्हणले, माळकरी खोटं बोलते म्हणले. तो म्हणला असं कर, नामदेवराय तिथं उपदेश करतात बरं का परत संत संगतीचा. अरे परिसा भागवत काय या परिसाचं घेऊन बसला, तू पांडुरंगाचं नामस्मरण कर, चिंतन कर, भजन कर, कीर्तन कर म्हणले. तू कशाला ह्या परिसाच्या नादी लागला? सिद्धी लावी पिशी कोणता ह्या खुशी नेने राजहंशी. अरे हे सगळं तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी देव हे काळाची धरण. त्याला इतकं परमार्थ सांगितला. तो म्हणले माझा परिचय मला लागत नाही. त्यांचं उभं भांडण तिथं. मग अख्खं पंढरपूर कुठे परीस दिला म्हणले चंद्रभागेत फेकून गेले. अख्खं पंढरपूर चंद्रभागेच्या काळाला कुठे परीस टाकला, कुठं टाकला दाखव म्हणले. एवढ्या पाण्यात परीस कुठं झाला? नामदेवराय काय नामदेवराय गेले त्या पाण्यामध्ये, पांडुरंगाचं नामस्मरण केलं, बुडी घेतली आणि वंजुळच भरून वर काढली. अशी घे म्हणले तुझा कोणता आहे. बाकीच्यांना वाळूची खड दिसत असतील, पण नामदेवरायांचा स्पर्श झाले ती परीस झाले ना. एवढे आणले तेवढे, तुझा कोणता आहे तो ओळखून घे म्हणले. आता ओळखायचं म्हणले मग सोन्याला लावावं लागलं ना. तिथे काय सोन एका जणाच्या कमराला ती लाचकट होतं. पहा म्हणले याला लावून लगेच सोना ना. दुसरा घेतला लावला सगळं सोना. आणि मग उपरती झाली, मग खरी उपरती झाली. अरे एक परीस करण्याकरता का तपश्चर्या करावली. 12 वर्ष
तप केलं तेव्हा मला एक परीस मिळाला. हा नामदेव गुढी घेऊन आखेच्या आखे परीस हाच परीस आहे म्हणले. लोह परिसाची नसाये संत महिमा पुन्हा सारिके नाही. तिथंच लोटांगण घातलं महाराज, तिथंच लोटांगण घातलं. आता मला माळ घाला आणि माझ्यावर कृपा करेल. गुरु कृपा काय कृपा. आणि मग पहिला रामदेवरायांचा शिष्य हाय परिसा भागवत. प्रथम चरणामध्ये महाराज संत संगतीचं महात्म्य सांगतात. संत संगतीचे संत समागम एखादी परी सहज घडू द्या. एखाद्याला सहज 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 काही निमित्तानं घडू द्या संगती, तरी जीवाचं कल्याण आहे महाराज. संत समागम एखादी परी व्हावी त्याची द्वारी श्वान येते. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात येथे राम नाम होईल तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन उच्चिष्टाचे. घडेल भोजन. पहिल्या याच्यामध्ये संत संगती सांगितली. दुसऱ्या चरणामध्ये नामाचं महत्व सांगतात. जयाचा जनी जन्म नामात झाला. जयाने सदा वास नामास केला. जयाची मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. त्याच्याकरता आपण प्रत्येकाला गोंदवलेकर महाराजांचं देव प्रवचनाचं दिलं, भेट म्हणून दिलं. तिकडून विकत आणायचे आणि प्रत्येकाला ग्रंथ का नामाचं महत्व कळावा. जीवाला महत्व कळत नाही नामाचं. अरे नामच देव आहे कलियुगामध्ये, नामच अवतार आहे. तेथे राम नाम होईल. हनुमंतरायाचं प्रत्येक गावात मंदिर आहे. कशामुळे? राम नाम. दगड तरतात आपल्यासारखे नाही तरायचे का? जिवंत माणसं नाही तरायचे राम. ते दगड बुडत होते ना, दगड बुडत होते. राम नामच लिहिलं ना त्याच्यावर. काय नाम सांग? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू हरी. कपी कुळव धरिले मुक्त केले राक्षसा. एकदा नारद म्हणले, नारदाची आणि हनुमंतराय संत दोन्ही भगवंताला सांगितलं तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. देवा तुला तुझ्या नामाचं महत्व आम्हाला कळतंय म्हणले. मेले माणूस जिथं उठवील वेळ काळात. नामात काय शक्ती आहे हे आपण स्वतःच अनुभवली पाहिजे. काय शक्ती आहे नामामध्ये. नामा इतकी शक्ती या जगात पाप नाही इतकं नामाचा पावर आहे. आणि मग भगवंताला म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुला माहिती नाही आम्हाला माहिती आहे म्हणले. सांग म्हणले कसं आहे. नारद म्हणले एखाद्या दिवशी वेळ आल्यावर सांगन म्हणले. देवाला म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुला सांगन पण योग्य वेळ आल्यावर सांगन म्हणले. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे. हनुमंतराय नारद आहे, भगवान परमात्मा रामायणात सगळं रामायण संपलं आणि रावणाला मारलं. सीतामातेला घेतलं, विमानामध्ये बसून आले, राज्याभिषेक झाला, सगळं जिकडं तिकडं झालं आणि चांगलं राज्य चालू झालं रामराज्य. आणि मग तिथं एक दिवस दुर्वास वगैरे हे सगळे देवाचे गुरु हे सगळे आले, विश्वामित्र वगैरे. आणि मग विश्वामित्र देवाचे गुरु म्हणले त्यांना मोठं आसन, देवापेक्षा मोठा ना राजापेक्षा. विश्वामित्र असे बसलेले सगळे. आणि मग नारद म्हणले आता यांना आपण महिमा सांगू नामाचा. तिथे राम नाम होईल घडेल भोजन उच्चिष्टात. एकाच मिनिटात ऐका नामाचं महत्व किती मोठी शक्ती असते. आणि तुम्ही प्रचिती घेऊन पहा. आम्ही घेतली, त्यांना प्रसंग माहिती. आम्ही आज तुम्हाला दिसलोय नसतो. आमचा कुठेतरी एखाद्या कोपऱ्याला फोटो बिटो असता नसताय. मी आज कवा राग झाली असतील, कवा किती दिवस झाले त्या गोष्टीला, जवळजवळ 5-6-10 वर्ष झाली. महात्म्य असताना वाचलो आम्ही रामनामाना, म्हणून आज आपल्या तुमच्या समोर आहे, अन्यथा नाही. आणि मग नामाचं महात्म्य देवाला सांगायचंय. नामाचा काय पावर असतो.
बरोबर युक्ती सांगितली नारदाने हनुमंतरायाला. सगळ्यांच्या पाया पडायचं, फक्त या म्हाताऱ्याच्या पाय नाही पडायचं म्हणून. विश्वामित्र प्रतिसृष्टी बनवली होती ना. आणि मग हनुमंतराय सगळ्यांचं दर्शन घेतले, पण म्हाताऱ्याचं दर्शन नाही घेतले. अशी शेवटी वर करून निघून गेले. मग त्याला लय राग आला. मग सगळ्यांनी आपलं दर्शन घेतलं, यानं दर्शन घेतलं नाही ना. आणि मग त्यावेळेस ते म्हणले, रामा अरे म्हणले तुझा गुरून यानं माझं दर्शन घेतलं नाही म्हणले. आणि मग आता गुरु म्हणले देवा नाही, देवाला काय माहिती काय झालं, देवाच्या लक्षातच नाही. पण म्हणले मी तुझा गुरु आहे आणि नेमकं हे वानर म्हणले एवढं एवढं, याला माझं दर्शन घेतलं नाही, मग अपमान केला म्हणून. मोठ्या माणसाचा अपमान होतो ना. एवढे दर्शन घेत्या आणि यानं माझं दर्शन घेतलं. आता याला काय शिक्षा. सहज भगवंताच्या मुखातून सहज निघून गेले. ज्यानं अपराध केला असेल माझ्या गुरुचा, त्याला सूर्य मावळायचा आत बाणाना ते करणार, बाण सोडलं त्याच्यानंतर त्याचं ते करणार. आणि मग नंतर विचारलं कोण अपराध केला बा याच्यावाला. मग सांगितलं हनुमंतरायाला. आणि मग भगवंताचंही मी पार, भगवंत सगळ्यात प्रेम तर हनुमंतराय ना. जे अख्खं रामायण जे घडलं हनुमंतरायामुळे घडलंय. प्रत्येक गावात का मंदिर आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आणि मग हनुमंतराय नारद गेले शरीरमध्ये. म्हणजे आता भगवंताचा बाण आहे, रामबाण आहे ना. राम बाण सुटल्यानंतर तो परत मागे येत नाही. रामाचा बाण आहे ना. आता काय करायचं. आता हनुमंतराय म्हणजे आता आमच्यावाला कुंडली बोलते. अरे तू घाबरू नको, मला नामामध्ये फार शक्ती. गेले शरीरमध्ये घेऊन गेले हनुमंतरायाला. स्नान केलं शरीरमध्ये हातामध्ये चिपळ्यान भजन सुरू कर म्हणले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतरायाचं नामस्मरण चालू आहे आणि प्रसंग येतो त्यावेळेस आपण किती जोरात हाक मारतो. आपल्याला काही प्रसंग यावा आणि त्यावेळेस नामस्मरण कसं असतं तळमळीचं प्रत्येकाला अनुभव. त्यावेळेस आपल्या निर्वाणीचा प्रसंग, मग निर्वाणी गोविंद, काही असा प्रसंग यावा, जीवनावर बेतावा, त्यावेळेस नामस्मरण काय मग द्रौपदी सारखं नामस्मरण होतं. ते काय तळमळीचं असतं आणि ते भगवंतापर्यंत जात असतं. आतून लहान मुलगा साधं रडतं तेव्हा आई त्याच्याकडे लक्ष देत नाही, चाल तिचं काम. पण ज्यावेळेस ते लहान मुलगा दम धरतो ना, आई मग कोणतं काम टाकून देते, पहिले त्याला उचलून घेते. आता अनुभव आहे ना. तसं भगवान परमात्मा आपला माता पिता आहे ना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, येग येग विठाबाई माझे. आणि मग भगवंताने एक बाण सोडला. हनुमंतरायाचं भजन चालू आहे. तो बाण हनुमंतरायाला अशी प्रदक्षिणा घालायचा आणि परत यायचं भात्यामध्ये. भगवंताला असं वाटलं आतापर्यंत माझा बाण फेल गेलेला आहे अख्ख्या आयुष्यात. काय शक्ती असं नाशी करा, बाण काही होऊन नाही राहिलं. हा भगवंतानं दुसरा बाण सोडला परत. पुन्हा तो बाण, कारण नामस्मरण चालू आहे ना भगवंताचं. 9 अध्याय नाम नाम अभिधी. नाम आणि देवाचं नाम हे वेगळं नाहीये. नाम नामीच अभेद आहे. नामच परब्रह्म आहे. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके. ज्ञानेश्वरी वाचित वा वा वा. ते झाकतच नसतं, आपोआप बाहेर येत असत. वाचेला आपोआप बाहेर येत असतं. ते तूप खाल्लं ना, चुरून खाल्लं तरी लक्षात येतं.
शरीरावर दिसतं ना तेच तूप एखादी सुनबाई ती चोरून तूप खाती सासूच्या ध्यानात नाही येणार का तसं ज्ञानेश्वरी वाचलेलं ध्यानात येते भजन केलेलं ध्यानात येतं नामस्मरण केलेलं ध्यानात येतं बरं का. तिसरा बाण सोडला देवाना. तिसरा बाण ज्या वेळेस प्रदक्षिणा करून परत आला ना मग भगवंताच्या लक्षात आलं काहीतरी वेगळी शक्ती आणि मग नारदाने येऊन सांगितलं भजन चालू आहे रामनामाचं तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठ्ठल विठ्ठल. कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी बटीक म्हणजे सेवा. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया पर्यं सिद्धी ज्ञानम् अनेनस्तत्त्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी आखी संताया भजावे हे ज्ञानाचा कुरठा. पुढं काय आता सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा वळवणी तनु म्हणू. आतापर्यंत तिथं महिला मंडळ इतकं वाढी त्यात कोण काय सेवा करतं तर कोण काय सेवा करतं. ती सद्गुरू विरज गंगागिरी महाराजांची सेवा आहे. जिथं जे पडेल ते सेवा कोण भजन करतं ती सेवा आहे. काय किती मंडळी सेवा करतात महाराज तिथं सेवा आहे ना ती. तिथं तुम्ही देवीचं मंदिर जर जाऊन झाडलं ना हनुमंतरायाचं मंदिर जरी झाडलं तरी ती सेवा आहे बरं का. सेवा सेवा म्हणजे काय सेवा आहे नामस्मरण ही सेवा आहे. भगवंताचं सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण. नामाला अंतकरण पवित्र होतं. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारे श्वान येते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची कामारी बटीक सेवेचा तीनपणे रंग देते. सेवेनं काय होतं अंतकरण पवित्र होतं. अजून एक फायदा होतो तेवढा आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सद्गुरूंची 1 वर्ष सेवा केली. त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर अहंकार नष्ट होतो. सेवन अहंकार नष्ट होतो. कोणता मी देह अहंकार नष्ट होतो. हे सामान्य अहंकार द्या फेकटून. आपण ह्या वृत्तीवर राहतो मी देह. आपण देह स्वरूप नसतो आपण ब्रह्मस्वरूप आहोत. हे संतांनी आपल्याला ज्ञान दिलं. हा देहाचा अहंकार नष्ट होतो आणि सगळा अहंकार गेला आणि तो का म्हणे अहंकाराचा वरा न लागो राजेचा माझी या नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे सर्व तू कसं संगती. आता एवढं चरण बारीक आहे का 2च मिनिटामध्ये आपली वेळ सुद्धा संपण पहा. ह्या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये आपलं कल्याण सांगितलंय. इतका सोपा परमार्थ सांगितला महाराजांनी जवळ. तुका म्हणे सर्व सर्व सुख म्हणजे काय प्रपंचातलं सुख आपल्याला माहिती टिकत का. लग्नाच्या दिवशी तो आनंद होता तो आज आहे का नाहीये. प्रपंचातला आनंद हा टिकत नाही आणि जो टिकत नाही तो खरा नसतो. विजय चमकली ज्ञानेश्वरी वाचता येईल. ज्ञानेश्वरी वाचता येईल का. चमकली का अंधार गेली का आली तसं हे सुख गेलं का आलं. ही व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेनं आपल्याला पुण्य करता येतं. येणार देव जोडता येतो. पण सुख सुखरूप पैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. सुख म्हणलं का देव परमनंट पाहिजे आपल्याला. काहींची नोकरी परमनंट पाहिजे का टेम्पररी परमनंट. तसं आपल्याला असं सुख पाहिजे का ते सुख मिळाल्यानंतर कधीच नष्ट होत नाही. कशावरून 12वा अध्याय वाचा तुम्ही. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय योमद भक्त समी प्रिया. अरे देवाला आवडणारा भक्त सुख दुःखे समी कृत्वा लाभो लाभा जयो जया सुखे संतोषान यावे दुःखे विषदान भजावे लाभा लाभ न धरावा मना माझी. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा ज्ञानाचा उद्बोध भक्ती धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. मीराबाई काय देवी आनंदामध्ये प्रसंग आले नाही मीराबाईवर. आपल्या काहीच प्रसंग नाही इतके मीराबाईवर प्रसंग आले. पण अंतकरण हल्लं मीराबाईचं नाही परमार्थ सोडला. हरी गुण गावत नाचू काय परमार्थ असं. म्हणून शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व सर्व म्हणजे ब्रह्मसुख. आता आलं ध्यानात ब्रह्म म्हणजे पांडुरंग. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा. ब्रह्म म्हणजे पांडुरंग परमात्मा आणि तो सुखरूप आहे आणि तेच तो आपल्याला भेटतो हृदयामध्ये. भगवंताचं दर्शन होतं कशामध्ये संत संगतीना रामनामाना. प्रत्येक चरणाला हे लावायचं ध्रुवपद लावायचं.
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या. मग संत संगतीनं हे ज्ञान मिळतं, उपासना मिळती, वैराग्य प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होती आणि मग प्रसाद तर मिळतोच. संत जिथं जातील तिथं प्रसाद असतो ना, म्हणजे पंगतीचाही लाभ आणि संगतीचाही लाभ. हो व्हावी त्याचे द्वारे, तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, घडेल. आपल्याला प्रत्येकाला सुख व्हावं असं वाटतं ना, कोणाला वाटतं दुःख व्हावं, आजार यावं म्हणून कोण नवस करतो. प्रत्येकाला असं वाटतं आपण सुखी, पाय गेलं म्हणते ना, मला सुखाचं ठेव, पोरांना सुखाचं ठेव, नाताला सुखाचं ठेव, सगळ्यांना सुखाची मागणी आहे सुखाची, कारण त्याचा स्थायी भाव आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे, दुःख आपलं स्वरूप नाही. तुमच्या भाषेत सांगतो कसा आहे, पाहुणा असला तर जावाच वाटत ना. पाहुणा मुलगा कसा आहे असू द्या, आई वडिलांना असं वाटतं आपल्याजवळ राहावा. तो कसा आहे असू द्या, पाप डुलत जरी आला ना, आईला वाटतं कधीतरी सुधरण तो, पण आपल्या, कारण तो आपला आहे, याच्यातून परमार्थ घ्यायचा शेवटचा काय. मुलगा कसा आहे असला तर आपल्या जवळ राहावा असं वाटतं, पाहुणा कसा आहे जरी असला तर जा वाटतं, कारण तो पाहुणा आहे. तसं दुःख हे पाहुण्यासारखं आहे, आपलं स्वरूप नाही दुःख, याच्यामुळं आलेलं आहे. हे आपण अंगीकार केला. मी देह, गबळाला माझं म्हणतो आपण, देवाला माझं म्हणावं आपण, देव माझा मी देवाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. अरे देवाला माझं म्हणा, तो आपला मायबाप आहे. ब्रह्मचैतन्य महाराज एकदा कोकणात सदुभाऊजीने गेले होते ना, त्यावेळेस सदुभाऊ निघायच्या वेळेस चांदीची गदाबा महाराजांना बक्षीस म्हणून आणली. फार मोठे, त्याला असं वाटलं महाराज लय संतुष्ट होतील. आता महाराज का असे येणं संतुष्ट होणार होते का, सोने रुपये अमृती के समान, त्यांना फक्त नाम. मग निघायच्या वेळेस बुक्का बिक्का सगळं त्यांच्या वाला ते संस्काराप्रमाणे महाराजांना आधी गदा म्हणली. महाराज म्हणले अरे मला याच काय करायचं, म्हणजे महाराज तुमच्याकडे आणलं. महाराजांनी धरली तशी आपटली तिचं हे, अरे मला याची गरज नाही म्हणली, मला याचं काय करायचं, मला फक्त नामस्मरण करणार आवडतं. कलियुगामध्ये कलियुग केवळ नाम, कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली, न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. पण हा दृष्टांत कशा करता सांगितला महाराजांनी. त्याला विचारलं होतं तुझ्या घरात कोण कोण राहतं, आई राहते, वडील राहते, आमकं राहतं, तमकं राहतं, हे राहतं, ते अजून कोण कोण राहतं, सगळं सांगितलं. शेळ्या बकऱ्या कोंबड्या, अजून आठवत नाही म्हणजे तुला काहीतरी सांगतो भाऊ, तुझ्या घरात कोणते राहिलं, तो म्हणला सगळं सांगितलं, आता कोणीच राहिलं नाही. मग महाराज म्हटले ज्या महात्म्याला तुला 25 वर्षापूर्वी अनुग्रह दिला होता त्याला तुझ्या घरात जागाच नाही म्हणते, त्याचं नावच घेतलं नाही. तसं जीवाला देव आपला वाटावा, संत आपले वाटावे, जगद्गुरु तुकोबाराय आपले वाटावे, माऊली आपले वाटावे. माऊली आपली आई आहे, कृष्ण आपली माता आहे, पांडुरंग आपला मायबाप आहे, तो आपला वाटावा. आणि मग आपल्याला ते सुख प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. देहात असताना जीवन मुक्त अवस्था प्राप्त. तुका म्हणे मुक्ती परमेली आता दिवस आनंद जीवन, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा झालेली सेवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. तुकाराम 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 तुकाराम
चालू होतं यायचं यायचं यायचं, पण आता हे संतांची कृपा हा सगळा योग घडून आला. तुम्ही सगळे भेटले. एक कसं आहे, बिनू सतसंग विवेकानंद किती मोठा कार्यक्रम व्हायचा इथं नाही का. एक दिवाळीच असते मला जीवनामध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटून संत संघ नाही भेटायचा. कार्यक्रम खरा चालू ठेवायला पाहिजे वाटतं तुम्ही.